कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंची वाढती टक्केवारी चिंतेचा विषय बनतेय। यावर उपाय म्हणून हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीनं कागल विधानसभा मतदारसंघातील 9 ते 26 वयोगटातील 25,000 मुलींना मोफत गर्भाशयाच्या कॅन्सरपासून संरक्षण देणारी लस दिली जाणार आहे। 8 मार्च महिला दिनाच्या निमित्तानं कागलमध्ये या मोफत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होणार असून शाळेतील आणि शाळाबाह्य मुलींना या मोहिमेचा लाभ मिळणार आहे। आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून वयोगट 9 ते 26 लग्न होतोपर्यंत जर मुली आणि महिलांना गर्भाशयाचा पिशवीचा कॅन्सर होऊ नये म्हणून HPV ही जी लस आहे ही लस जर दिली तर जागतिक आरोग्य संघटनेने असा दावा केलेला आहे की 90 ते 95% महिला या गर्भाशयाच्या पिशवीच्या कॅन्सरपासून वाचू शकतील असा त्यांचा एक लेख प्रसिद्ध झालेला आहे। आता त्या अनुषंगानं वयोगट 9 ते 26 ज्या मुली लग्न न झालेल्या आहेत त्यांना लस देण्याचा HPV या लसचं नाव आहे। सर्व्हायरल कॅन्सर रोखण्यासाठी हे अतिशय उपयुक्त लस आहे। आम्ही 8 मार्च येणाऱ्या महिला दिनाच्या निमित्ताने त्या दिवशीपासून लस टोचण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। मला वाटते कागल विधानसभा मतदारसंघामध्ये 22,000 मुली या शाळेतील आणि शाळाबाहेरील असे जवळजवळ 25,000 ही मुलींची संख्या होईल। त्यासाठी दानशूर व्यक्ती ज्यांचा CSR फंड ज्या कंपन्यांचा आहे त्यांच्या वतीनं आणि अनेक लोकांच्या सहकार्यातून हे शिवधनुष्य आम्ही उचललेलं आहे। मला वाटते 6 एप्रिल माझा वाढदिवसाच्या पर्यंत म्हणजे रामनवमीपर्यंत निदान कागल विधानसभा मतदारसंघातील सगळ्या मुलींना लस टोचण्याचं एक उपक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे। या उपक्रमामध्ये जर यशस्वीता व्हायची असेल तुमच्या सर्वांचं सहकार्य आम्हाला अतिशय आवश्यक आहे। ही लस देण्यासाठी पालकांची संमती घेतल्याशिवाय आम्ही लस देणार नाही। त्यांना लस घेतल्यानंतर कसलाही त्रास होत नाही। फक्त इंजेक्शन घेतल्यानंतर ज्या पद्धतीची सुई टोचणार त्या व्यतिरिक्त कोणताही धोका यापासून नाही असं अनेक तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे। याची जनजागृती आम्ही करतो आहे। माझी नम्र विनंती आहे की पालकांनी विशेषतः या मुलींनी की आपल्या आयुष्यामध्ये कॅन्सरमुक्त व्हायचं असेल तर हे लस घेऊन आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती आहे।